अभिमान आहे मला भारतीय असल्याचा, अभिमान आहे मला भारतीय असल्याचा, गर्व आहे मला इथल्या मातीचा. जोपासूया, जोपासूया चला वारसा हा वीर पराक्रमाचा, उत्सव आहे हा लोकशाहीचा आणि संविधानाचा, उत्सव आहे हा लोकशाहीचा आणि संविधानाचा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीच्या भाषणाची तयारी करत असाल तर आम्ही घेऊन आलोय खास जबरदस्त 4 ओळीयुक्त शायरीयुक्त 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त एक आगळं वेगळं दर्जेदार व्यासपीठ गाजवणारं जबरदस्त भाषण. चला, पण त्याआधी एक छोटंसं अनाउन्समेंट असेल. तुम्हाला हेच भाषण जर पीडीएफ स्वरूपात हवं असेल तर या इथे डिस्प्ले केलेल्या फोन नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. आणि असंच तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालनाचं स्क्रिप्ट हवं असेल किंवा निबंध हवा असेल, भाषण हवं असेल, तर तुम्हाला हवं असलेल्या टॉपिकवर आम्ही निबंध किंवा भाषण किंवा अँकरिंग स्क्रिप्ट नक्कीच तयार करून देऊ शकतो. तर तुम्हाला या सर्व गरजांसाठी फक्त एकच काम करायचं आहे, ते म्हणजे इथे डिस्प्ले केलेल्या फोन नंबरला व्हॉट्सअप करायचं आहे. चला तर आपण जास्त वेळ न घेता डायरेक्ट भाषणाला सुरुवात करूया. अधिकारों की खुशबू है, अधिकारों की खुशबू है, कर्तव्यों की शान है, लोकतंत्र की धड़कन है, भारत का संविधान है, सिर्फ एक किताब नहीं, ये भारत की जान है, तिरंगा जिसकी शान है, वो मेरा हिंदुस्तान है, वो मेरा हिंदुस्तान है. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, वंदनीय गुरुजन वर्ग, देशाच्या सीमांचे रक्षण करणारे वीर जवान आणि माझ्या समोर बसलेल्या तमाम माझ्या देशप्रेमी बांधवांनो, सर्वात आधी तुम्हा सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आज 26 जानेवारी हा दिवस आहे प्रत्येक भारतीयाने आपली छाती अभिमानाने फुगवून मी भारतीय आहे असे जगाला सांगण्याचा. आजचा हा सोहळा त्या तिरंग्याचा आहे, हा सोहळा आहे त्या संविधानाचा, ज्याने आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. आणि हा सोहळा आहे त्या लोकशाहीचा, जिथे गरीबातल्या गरीबाचा आवाजही दिल्लीपर्यंत पोहोचतो. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला, पण 26 जानेवारी 1950 रोजी आपण खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झालो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे आज आपला देश जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ताठमानेने उभी आहे. आंबेडकरांच्या लेखणीने देशाचा भाग्योदय झाला, संविधानाच्या रूपाने सामान्यांना अधिकार मिळाला. मित्रांनो, आपल्या मनामध्ये कधी हा प्रश्न आला आहे का की भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजीच लिहून पूर्ण झाले होते, मग आपण 2 महिने म्हणजेच 26 नोव्हेंबरला प्रजासत्ताक दिन साजरा केला नाही आणि 2 महिने वाट पाहिली? या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे इतिहासाच्या धगधगत्या त्या पानांमध्ये. गोष्ट आहे 1929 सालची. लाहोरमध्ये रावी नदीच्या काठी भारतीय काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. पंडित जवाहरलाल नेहरू त्यांचे अध्यक्ष होते. त्या काळी ब्रिटिश आपल्याला केवळ वसाहतीचे स्वराज्य देण्याच्या बाता मारत होते, पण भारतीयांचे रक्त उसळले होते. तिथे निर्णय झाला की आता आम्हाला तुकडे नकोत, तर पूर्ण स्वराज्य हवे. या अधिवेशनानंतर 26 जानेवारी 1930 रोजी भारतीयांना स्वातंत्र्य दिन म्हणून साजऱ्या करण्याचे आवाहन करण्यात आले. आणि त्यानंतर 26 जानेवारी 1930 रोजी देशभरात लोकांनी स्वातंत्र्याची शपथ घेतली. 15 ऑगस्ट 1947 ला खरं स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी तब्बल 17 वर्षे आपला देश 26 जानेवारी हा दिवस स्वतंत्र दिन म्हणून साजरा करत होता. 26 जानेवारी ही तारीख भारतीयांच्या मनात देशभक्तीचे आणि क्रांतीचे प्रतीक बनले होते. म्हणून संविधान नोव्हेंबर मध्ये तयार असूनही मुद्दाम जानेवारीपर्यंत म्हणजेच 26 जानेवारी 1950 पर्यंत वाट पाहण्यात आली, जेणेकरून ज्या तारखेने आपल्याला पूर्ण स्वराज्याची स्वप्ने दाखवली त्याच तारखेला भारत प्रजासत्ताक व्हावा म्हणून. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला नक्कीच व्यासपीठ गाजवायला मदत करेल. हे भाषण आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वातंत्र्य लोकशाहीचं लोकांना वाटतं स्वातंत्र्य अचानक मिळालं, पण 26 जानेवारीची पायाभरणी 1930 मध्ये झाली होती. ज्या रावी नदीच्या काठी स्वप्न पाहिलं पूर्ण स्वराज्याचं, त्याच तारखेने सोनपावलांनी लोकशाही आणली. भारतीय राज्यघटनेची निर्मिती ही एक ऐतिहासिक आणि अत्यंत शिस्तबद्ध प्रक्रिया होती. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मसुदा समितीच्या नेतृत्वाखाली ही घटना तयार करण्यात आली. 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांचा कालावधी यासाठी लागला. जगातील सुमारे 60 देशांच्या राज्यघटनांचा सखोल अभ्यास करून तयार करण्यात आलेली ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे, ज्यामध्ये सुरुवातीला 395 कलमे, 8 परिशिष्टे होती. विशेष म्हणजे ही घटना टाईप न करता प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी अत्यंत सुंदर हस्ताक्षरात लिहिली असून त्यावर नंदलाल बोस यांनी कलाकुसर केली आहे. 26 नोव्हेंबर 1950 रोजी या महान दस्तऐवजाचा स्वीकार करण्यात आला. आजही या राज्यघटनेची मूळ प्रत संसद भवनात हिलियम गॅसच्या पेटीत सुरक्षितरित्या ठेवण्यात आलेली आहे. हाथों से पन्नों पर उकेरा प्रेम बिहारी की वो कला निराली, नंदलाल के चित्रों ने भर दी इसमें गौरव की लाली, अनेकता में एकता का यह सुंदर विधान है,
तिरंगे की आन बान शान मेरा भारत का संविधान है, मेरा भारत का संविधान है. लोकशाही ही जगातील सर्वोत्कृष्ट शासन पद्धती मानली जाते, कारण ती खऱ्या अर्थाने सामान्य माणसाला सत्तेचा केंद्रबिंदू बनवते. लोकशाही लोकांसाठी चालवलेले, लोकांनी लोकांचेच राज्य या संकल्पनेनुसार येथे सर्वोच्च सत्ता कोणत्याही हुकुमशहाच्या हातात नसून ती मतदानाच्या रूपाने जनतेच्या हातात दिलेली आहे. लोकशाहीचा जात, धर्म, लिंग असा भेदभाव न करता प्रत्येकाला कायद्यासमोर समान मानले जाते, ज्यामुळे समाजात न्याय आणि समता प्रस्थापित होते. या पद्धतीमुळे नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मूलभूत अधिकार मिळतात, जे त्यांच्या वैयक्तिक विकासासाठी अनिवार्य आहेत. तसेच लोकशाहीत सरकार जनतेला उत्तरदायी आणि चर्चा, सहमतीच्या जोरावर निर्णय घेतले जातात. त्यामुळे चुकांची शक्यता खूपच कमी होऊन शांततामय मार्गाने सत्तांतराची सोय होते. म्हणूनच मानवी प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्याचा आदर करणारी लोकशाही ही प्रगत समाजासाठी एक वरदानच ठरते, जी फक्त भारतातच आहे. जहाँ हर नागरिक के पास अधिकारों का वरदान है, जहाँ जनता की आवाज है, शासन की पहचान है, न कोई राजा न कोई गुलाम, यहाँ सब एक सम्मान है. लोकतंत्र ही मेरे देश की सबसे ऊंची शान है, सबसे ऊंची शान है. मित्रांनो, आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भारतीय राज्यघटनेने आपल्याला जसे अधिकार दिले आहेत, तसेच सुजाण नागरिक म्हणून काही मूलभूत कर्तव्ये देखील नेमून दिलेली आहेत. ही कर्तव्ये आपल्याला आपल्या देशाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देते. अधिकारों की बात तो यहाँ अधिकारों की बात तो यहाँ हर कोई करता है शान से, पर देश खड़ा है सदा कर्तव्यों के सम्मान से. संविधान की मर्यादा रखना हम सबका ही काम है, देश धर्म ही सबसे ऊपर, देश ही अपना राम है. तिरंगे की रक्षा करना और बढ़ाना इसका मान, यही है सच्ची भक्ति और यही है सच्चा हिंदुस्तान. आपल्या संविधानाचा, राष्ट्रध्वजाचा, राष्ट्रगीताचा आदर करणे हे आद्य कर्तव्य आहे. ज्या महान आदर्शामुळे आपल्याला स्वातंत्र्य लढ्याची स्फूर्ती मिळाली, त्याचे जतन करणे आणि पालन करणे आवश्यक आहे. भारताचे सार्वभौमत्व, एकता, अखंडता टिकवून ठेवण्यासाठी आपण सदैव तत्पर राहिले पाहिजे. समाजात बंधुभाव वाढवणे आणि महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणाऱ्या प्रथांचा त्याग करणे हे देखील आपले एक सामाजिक कर्तव्यच आहे. यासोबत निसर्गाचे रक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे यावरही भर दिला गेला आहे. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसेचा त्याग करणे हे एका प्रगत लोकशाहीचेच लक्षण आहे. थोडक्यात सांगायचे तर जेव्हा प्रत्येक नागरिक आपले कर्तव्य निष्ठेने पार पडतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने लोकशाही यशस्वी होते आणि देश प्रगतीपथावर जातो. शेवटी 26 जानेवारी 1929 ला पाहिलेलं पूर्ण स्वराज्याचं स्वप्न आज आपण जगत आहोत. पण लोकशाहीचा हा प्रवास केवळ अधिकारापर्यंत मर्यादित नाही. आज आपल्या देशासमोर वाढती बेरोजगारी, पर्यावरणाचा ऱ्हास, सायबर गुन्हेसारखी नवीन आव्हाने उभी आहेत. भारताला 2026 मध्ये आणि त्यापुढे जागतिक महासत्ता बनवायची असेल तर केवळ राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचा उपभोग घेणे पुरेसा नाही, तर प्रत्येक भारतीय नागरिकाने आपले कर्तव्य निष्ठेने पाळणे ही काळाची गरज आहे. जेव्हा आपण जात, धर्म, प्रांतीय भेदभाव विसरून देश प्रथम या भावनेने एकत्र येऊ, तेव्हाच खऱ्या अर्थाने आंबेडकरांच्या स्वप्नातील आणि संविधानातील भारत घडेल. चला, आज या पवित्र दिवशी प्रतिज्ञा करूया की आपण केवळ मतदार नाही, तर देशाचे जबाबदार नागरिक म्हणून भारताला प्रगतीपथावर नेऊ. चुनौतियां बहुत है सामने, पर हौसला भी महान है. हमारे हाथों में ही सुरक्षित भारत का सम्मान है. मजहब और जात पात से ऊपर देश की प्रेम धारा हो, विकसित और समृद्ध भारत, बस यही नारा हो, बस यही नारा हो. जय हिंद, जय भारत. मित्रांनो, हे भाषण आवडल्यास नक्कीच मराठी शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथे डिस्प्ले केलेल्या व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला हेच भाषण PDF स्वरूपात हवं असेल, किंवा एखाद्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन, किंवा एखाद्या स्पर्धेसाठी भाषण हवं असेल, निबंध हवं असेल, तर नक्कीच या व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.